नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरनं खेचण्याची एक प्रकारे कामगिरी आम्ही करू अशा प्रकारे दावा केलेला आहे. दुसरीकडे भाजपनं 400 पारचा दावा केलेला आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर भाजपला 200 देखील जागा मिळणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे सर्वांना 4 जूनला कळेल. आता हे सर्व 4 जूनला कळणार असलं तरी आपण सर्वजण निवडणूक निकालाच्या अंदाजावरती बोलत आहोत. 4 जूनला नक्की गुलाल कोण उधळणार याच्याविषयी बोलत आहोत. आणि याच्यामध्ये जी कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत त्या तज्ज्ञ मंडळींनी आपापली वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत. या तज्ज्ञ मंडळींमध्ये जे एक वरचं टॉपचं जे नाव आहे ते आहे प्रशांत किशोर. प्रशांत किशोर एक निवडणूक रणनीतिकार, ज्यांनी 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक निवडणूक मोहीम राबवलेली होती. त्यानंतर नितीश कुमार, जगनमोहन रेड्डी, याच्यानंतर ममता बॅनर्जी अशा अनेक नेत्यांसोबत त्यांनी काम केलं आणि त्यांच्या निवडणूक विजयामध्ये प्रशांत किशोर यांचा वाटा राहिला असं प्रत्येकजण मान्य करतो. आणि त्यामुळंच प्रशांत किशोर हे जे मत व्यक्त करतात त्याला महत्त्व प्राप्त होतं. आणि त्यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे, त्यांनी जो अंदाज सांगितलेला आहे तो अंदाज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जो काही दावा आहे तो पंक्चर करणारा अंदाज आहे. आणि अनेकांना असं वाटतं आहे की मोदींची तिसरी जी टर्म आहे ती तिसरी टीम कशी असेल, कशा मताने जिंकतील, भाजपचं 400 पारचं सायकोलॉजिकल वॉरफेअर काय आहे ते देखील प्रशांत किशोर यांनी गेल्या 2-3 दिवसामध्ये वेगवेगळ्या चॅनेलला ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि प्रशांत किशोर यांनी नक्की काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. त्यांचा सगळ्यात जो पहिला अंदाज आहे की भाजपला या निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे भाजपला गेल्या निवडणुकीमध्ये 303 जागा मिळालेल्या होत्या. भाजपचे गेल्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये 303 खासदार होतील. आणि प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केलेला आहे की भाजपचे 303 तर येतील, पण त्यापेक्षा जास्त जर खासदार आले तर आश्चर्य मानू नका अशा प्रकारचा दावा केलेला आहे. त्यामुळं हा एक निवडणुकीमधला एक मोठा अंदाज भाजपच्या बाजूने आलेला आहे. एक्झिट पोलच्या आधी प्रशांत किशोर यांनी ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्यानुसार हा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्याची कारणं देखील त्यांनी दिलेली आहेत. 400 पार होतील की नाही हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. पण भाजप जर स्वबळावरती 303 जागा आणत असेल तर इतर जे काही त्यांच्या NDA म्हणून जी आघाडी आहे ती 330पेक्षा जास्त जाणार आहे. आणि त्यांचं दुसरं असं मत आहे जर भाजप स्वबळावर सत्तेवर येणार असेल तर इतर जे काही पक्ष आहेत जे आता जे भाजपच्या विरोधात जरी लढले असतील ते आज ना उद्या NDAमध्ये येतील. त्यामुळं पुढच्या काही आकड्याला महत्त्व नाही, भाजप किती जागा मिळवतोय याला सर्वाधिक महत्त्व आहे. आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे लॉजिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी उत्तर पश्चिममधली जी राज्य आहेत ज्याच्यामध्ये ते उत्तर प्रदेश गृहीत धरतात, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश ही जी राज्य आहेत या ज्या 250हून अधिक जागा आहेत त्या याच्यामध्येच भाजपला 220पेक्षा अधिक जागा मिळू शकतात. त्यामुळं भाजपला या ठिकाणी हरवणारा कोणता पक्षच नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं गेल्या वेळेस 62 जागा जिंकल्या होत्या, तेवढ्या जागा भाजप जिंकणार आहे. राजस्थानमध्ये जरी 4-5 जागांचा त्यांना तोटा होऊ शकला असं म्हणतात तर त्या जागा त्या ओरिसामधनं, पश्चिम बंगालमधनं भरून काढतायत. गुजरातमध्ये भाजपचा जो त्यांचा जो सर्व विक्रम आहे त्या विक्रमच 2014 आणि 19चा पुन्हा 2024ला 50 म्हणजे पैकीच्या पैकी जागा गुजरातमध्ये जिंकून येतील असंही प्रशांत किशोर यांना वाटतंय. त्यामुळं भाजपला जो काही धक्का बसेल, जो काही फटका बसेल तो भाजप पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यातून भरून काढणार आहे. अनेकांना असं वाटतं की भाजपच्या आघाडीला महाराष्ट्रात मोठा फटका बसणार आहे. त्यांनी थेट महाराष्ट्राच्या बद्दलचं भाकीत काही केलेलं नाही आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपला जरी महाराष्ट्र धक्का बसला तरी त्यांचं ओव्हरऑल जे राज्यांचं गणित आहे, ओव्हरऑल जे देशाचं गणित आहे त्याच्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. कारण समजा जरी महाराष्ट्रामध्ये भाजपला तोटा झाला, गेल्या निवडणुकीपेक्षा 10-12 जागा कमी आल्या तरी त्या जागा इतर ठिकाणून निवडून येऊ शकतात. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी 3O जी टर्म आहे ती सक्सेसफुली ते निवडणूक त्यासाठी ते जिंकणार आहेत. त्यासाठी भाजपची ज्या पद्धतीची निवडणूक यंत्रणा ही थेट ग्राउंडवरती आहे त्या प्रकारची निवडणूक यंत्रणा काँग्रेसकडे किंवा इंडिया आघाडीकडे नाही. त्यामुळंच भाजप हे यश संपादन करू शकत आहे.
त्यांचं म्हणणं दुसरं असं आहे की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनतेमध्ये संताप आहे की नाही. तर त्यांचं म्हणणं आहे 10 लोकांना जर तुम्ही भेटलात तर त्यापैकी नक्कीच 6 लोक तुम्हाला असं सांगतील की या सरकारबद्दल आम्हाला रोष आहे. मात्र या सरकारच्या विरोधात पर्याय कोण आहे, नरेंद्र मोदी यांना पर्याय कोण आहे याचं उत्तर मिळत नसल्यामुळे नरेंद्र मोदी यांनाच मतदारांची पसंत राहील असं देखील भाकीत ते व्यक्त करतायत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आत्तापर्यंत ज्या भारतामध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये कोणत्याही पक्षाला 40% जास्त मतं घेऊन सत्तेवर येता आलेलं नाही. याचा अर्थ 100 पैकी 40 मतदार तुमच्या बाजूने आहेत आणि 60% मतदार हे तुमच्या विरोधात असतातच. आणि मोदी यांनी 2014 मध्ये 34% मतं घेऊन स्वबळावरती सत्ता आणलेली होती आणि 2019 मध्ये त्यांना 38% मतं पडलेली होती. याचा जो अर्थ आहे की 62% मतदार 2019 मध्येही मोदी यांच्या विरोधातच होते, मात्र 38% मतं घेऊन ते पुन्हा सत्तेवर येऊ शकतील. भाजपची जी एकूण मतांची आकडेवारी असेल ही 35 ते 38 या टक्क्यांच्या दरम्यानच असेल. त्यामुळे भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यामध्ये कोणतीही अडचण नाही असा देखील दावा प्रशांत किशोर यांनी केलेला आहे. त्यांचं सगळ्यात दुसरं असं मत आहे की राम मंदिराचा मुद्दा जो 2 महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये त्यांनी भाजपनं सुरू केलेला होता. राम मंदिराचं उद्घाटन जानेवारीमध्ये झालेलं होतं, मात्र त्याचा प्रभाव ओसरला आणि अनेकांना तसं दिसून आलं की लोक महागाईवरती बोलले, लोक बेरोजगारीवरती बोलले, लोक धार्मिक ध्रुवीकरणावरती बोलले, पण लोकांना राम मंदिरांच्या मुद्द्यावरती म्हणून मोदींकडे मतं वळाली असं अजिबात प्रशांत किशोर यांना वाटत नाही. कारण राम मंदिराचा जो मुद्दा आहे त्यांच्या भाषेमध्ये तो फिजल आउट झालेला आहे आणि मोदी यांचे जे समर्थक आहे त्यांच्यासाठी ते समाधान असेल, पण राम मंदिरामुळे मोदींच्या टक्केवारीमध्ये फार मोठी काही वाढ होईल असं अजिबात नाही. 370 कलम जे काश्मीरमधलं जे हटवलं त्याचा देखील प्रभाव ओसरलेला आहे आणि राम मंदिर असेल, 370वा कलम हटवणं असेल, देशाची अंतर्गत सुरक्षा असेल, हे सारे मुद्दे मोदी समर्थकांसाठी सुखावणारे आहेतच. मात्र इतर जी काही मतं मोदींना ॲड करायची आहेत त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही आहेत आणि मोदींना पर्याय कोणी नाही. त्यामुळं भाजपकडे जी 38% मतं आहेत ती तेवढीच इंटॅक्ट राहतील. कितीही आघाड्या होत किंवा इंडिया आघाडीने कसाही दावा करत मोदींचं जी 3O जी सत्ता आहे त्यांची जी हॅट्रिक आहे ती कायम राहणार आहे असं प्रशांत किशोर यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यांचा दुसरा सगळ्यात मुद्दा आहे काँग्रेसचं काय होणार. त्यांचं म्हणणं असं आहे जर काँग्रेसला या निवडणुकीमध्ये जर चांगली कामगिरी करता आली नाही आणि म्हणजे 2014 मध्ये काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढली, 2019 मध्ये राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि 2024 मध्ये खरगे जरी काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी राहुल गांधी यांच्या मान्यतेशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यामुळं काँग्रेसचे नेतृत्व आजही राहुल गांधी हेच करत आहेत. त्यामुळं जर काँग्रेस या निवडणुकीमध्ये यशस्वी झाली नाही तर राहुल गांधी यांनी राजकारणातून ब्रेक घ्यावा, 2-3 वर्षे राजकारणातून सुट्टी घ्यावी आणि काँग्रेसची जी काही सूत्र आहेत ती दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावी. आणि त्यामुळं काँग्रेसचा आत्ता जो फॉर्म आहे तो जर फॉर्म बदलायचा असेल तर त्यासाठी कोणत्या तरी वेगळ्या नेतृत्वानं पुढे येण्याची गरज आहे. तरच काँग्रेसच्या एकूण मतांमध्ये त्यांच्या एकूण कारभारामध्ये सुधारणा होऊ शकेल असं देखील प्रशांत किशोर यांनी सांगितलेलं नाही आहे. सगळ्यात दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे की सोशल मीडिया हा भाजपच्या विरोधात दिसतो आहे का, तर त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात नक्कीच रोष दिसून येतो आहे. पण हा रोष कॅप्चर करण्यासाठी इंडिया आघाडीकडे कोणतीही यंत्रणा नव्हती आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व जे आहे इंडिया आघाडीचं ते नवीन मतदारांना आकर्षित करण्यामध्ये कमी पडत आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये जरी भाजपच्या किंवा मोदींच्या विरोधात रोष दिसत असला तरी त्याचा उपयोग इंडिया आघाडीला होताना दिसत नाही आहे. सगळ्यात त्यांची आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट होती ती होती आंध्र प्रदेशबद्दल. आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 2019 मध्ये तेथील मुख्यमंत्री आताचे जे मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी निवडणूक रणनीतिकार कन्सल्टंट म्हणून काम केलेलं होतं आणि त्या जगनमोहन रेड्डी यांच्या विजयामध्ये त्यांनी भरीव असं योगदान दिलेलं होतं. यावेळेस मात्र त्यांनी जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशमध्ये 51 पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाहीत असा दावा केलेला आहे. आणि जेव्हा
आंध्र प्रदेश मतदान होतं त्याच्या 2 दिवस आधीच त्यांनी हा दावा केला. त्यामुळे जगनमोहन रेड्डी आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये थोडा वाद निर्माण झाला आणि प्रशांत किशोर यांच्या विरोधात जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षानं म्हणजे YSR काँग्रेसनं तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे केलेली आहे की प्रशांत किशोर यांनी मुद्दामून अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि जगनमोहन रेड्डी यांनी विश्वास देखील असा व्यक्त केला की मी नक्कीच पुन्हा सत्तेवरती येणार आहे. तर हा जेव्हा दावा प्रशांत किशोर यांना पुन्हा सांगण्यात आला तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर जगनमोहन रेड्डी हे पुन्हा सत्तेवर जर आले किंवा त्यांना 51 पेक्षा जरी जास्त जागा मिळाल्या तर मला तुम्ही नागडं करून तुम्ही मला याबद्दल भर बाजारामध्ये तुम्ही मला नागडं करा. म्हणजे अशा प्रकारचं एक आव्हानच त्यांनी याबद्दल दिलेलं आहे आणि त्यांचा हा जो अंदाज आहे की जगनमोहन रेड्डी हे सत्तेवरनं पायउतार होणार आहेत आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजप, TDP आणि प्रजा स्वराज्यम यांची जी युती आहे ती सत्तेवरती येईल आणि चंद्रबाबू नायडू हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. अशा प्रकारचं वक्तव्य जगनमोहन रेड्डी यांच्याबाबत त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे की प्रशांत किशोर हे त्यांच्या जनसुराज्य पार्टी म्हणून बिहारमध्ये गेल्या 2 वर्षांपासून काम करत आहेत. जेव्हा त्यांनी पश्चिम बंगालचं ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम केलं ते काम त्यांनी थांबवलं आणि आपण पुन्हा निवडणूक कन्सल्टंट म्हणून किंवा एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आपण काम करणार नाही. आता आपण ॲक्च्युअल राजकारणामध्ये उतरणार आहोत आणि त्यासाठी गेले 1.5-2 वर्ष ते बिहारमध्ये फिरत आहेत, पदयात्रा काढत आहेत आणि त्यांना याबद्दल असा प्रश्न विचारण्यात आला की खरोखरीच तुम्ही बिहारमध्ये काय करत आहात आणि एक स्ट्रॅटेजिस्ट खरोखरीच खरा राजकारणी होऊ शकतो का असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्ही जून 2025 वाट पहा. म्हणजे जवळपास 1 वर्ष आहे. 2025मध्ये जनसुराज्य पक्षाचा त्यांची जी पार्टी आहे मुख्यमंत्री बिहारमध्ये झालेला असेल अशा प्रकारचं एक दावा, एक आत्मविश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलेला आहे. आणि जर बिहारमध्ये आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही तर मी निवडणुकीमधनं संन्यास घेईल, निवडणुकीच्या राजकारणामधनं संन्यास घेईल अशा प्रकारचं देखील त्यांनी एक पैंज लावलेली आहे. प्रशांत किशोर हे नाव एकूण निवडणूक स्ट्रॅटेजीमध्ये मोठंच आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्यांच्या अशा प्रकारचे अंदाज आहेत आणि मोदी हे 303 जागा घेऊन पुन्हा पंतप्रधान होत आहेत हे त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आणि इतर एक त्यांनी काही दावे केलेले आहेत. त्यांचा हा दावा तुम्हाला खरोखर पटतो आहे का आणि जर पटत नसेल तर का पटत नाही आम्हाला कॉमेंट्समध्ये लिहून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.